हॅलो डिअर स्टुडंट्स. नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना खूप आनंदाचे, प्रगतीचे आणि यशाचे जावो. त्याचबरोबर ह्या नवीन वर्षामध्ये तुमच्या मनामध्ये अभ्यासाबद्दल थोडी गोडी निर्माण होऊ दे. अभ्यासाविषयी थोडा रस निर्माण होऊ दे. हीच इच्छा आहे. कारण बोर्ड एक्झाम खूप जवळ आलेले आहेत. मग आता अशामध्ये तुमच्यापैकी हार्डली 5 ते 10% मुलं अशी असणार आहेत, की त्यांचा बऱ्यापैकी सिलेबस झाला असणार आहे. बऱ्यापैकी म्हणजे 100% म्हणत नाही. आणि राहिलेले पैकी 40% मुलं अशी असणार आहेत, की येतं तर आहे, थोडं-थोडं आम्ही केलेलं तर आहे. बट कसं स्टार्ट करू? कुठून सुरुवात करू? काय करू? इथे कन्फ्यूज असणार. आणि राहिलेले 50% मुलं अशी असणार आहेत, की अजून खूप वेळ आहे, आरामात करता येईल. खरंच खूप वेळ आहे का? आपल्याकडे टोटल 6 सब्जेक्ट आहेत. हे 6 सब्जेक्ट राहिलेल्या ह्या काही दिवसांमध्ये करणं शक्य आहे का? किती दिवस बाकी आहेत? मोठं-मोठी बघायला गेलं तर 45 डेज बाकी आहेत. मग ह्या 45 डेज मध्ये पूर्ण 6 सब्जेक्ट शक्य आहेत का? आता मी ह्याच्यामध्ये मॅथ्स 1, मॅथ्स 2, सायन्स 1, सायन्स 2 असं कन्सिडर केलेलं नाहीये. फक्त सायन्स, फक्त मॅथ्स असं कन्सिडर केलेलं आहे हां. मग हे खरं शक्य आहे का? तर अर्थातच नाही. का नाही? आणि अशक्यही नाही. तर अशक्य का नाही? तर बघा, जर तुम्ही प्रॉपर स्टडी प्लॅन जर तुम्ही करत असाल, गेलेले दिवस गेले, बट येणाऱ्या दिवसाचं जर तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग करून जर त्याचं सोनं करत असाल, तर अशक्यही नाही. मग कसं करायचं? काय करायचं? कुठून सुरुवात करायची? सगळ्यात मोठा क्वेशन मार्क इथेच निर्माण होतो. तर आज मी तुमच्यासाठी एकदम मस्त असा, सॉलिड असा एक प्रिपरेशन स्ट्रॅटेजी प्लॅन घेऊन आलेली आहे. जर तो तुम्ही अप्लाय केला आजपासूनच, आजपासूनच म्हणते मी, कारण उद्या कधीही होत नसतो. आज नाही तर कधीच नाही एवढं लक्षात ठेवायचं. जर आजपासून जर तुम्ही सुरुवात करत असाल, तर डेफिनेटली, डेफिनेटली तुम्हाला 95 प्लस मार्क्स येणार म्हणजे येणार. पण मी ज्या पद्धतीने सांगेल तशा पद्धतीने तुम्ही प्रॉपर स्टडी केला तर टाईमचा प्रॉपर युटिलाइज केला तरच ते शक्य आहे. अशक्य पण नाहीये. ओके. आणि मी जे आता तुम्हाला एक स्ट्रॅटेजी सांगते, त्याचा खरंच तुम्ही प्रॉपर असा यूज करा. प्रॉपर अप्लाय करा आणि मला जेव्हा तुमचा रिझल्ट येईल, तेव्हा मेसेज करा किंवा कमेंट करून सांगा, की मॅम मला खरंच ही स्ट्रॅटेजी मी अप्लाय केली आणि 95 प्लस मला पर्सेंटेज मिळालेले आहे. ठीक आहे? चला, तर आता आपण एक मस्त असा प्रिपरेशन प्लॅन तुमच्यासोबत डिस्कस करूया. तर आता मी मॅथ्स विषयी माझ्या सब्जेक्टबद्दल मी सांगते आणि तसाच तुम्ही तोच प्लॅन सेम टू सेम तुम्ही तुमच्या दुसऱ्या सब्जेक्टसाठी अप्लाय केला तरीही चालेल. तर बघा, सगळ्यात आधी बिगिनिंग पासून मी सांगते, काय करायचं आहे. आता बघा, ह्या राहिलेल्या काही दिवसांमध्ये मोस्टली बाहेर फिरणं, बाहेरचे पदार्थ खाणे कंप्लीटली बंद करायचं, टाळायचं. टाळायचं म्हणजे बंदच करायचं. कारण हेल्थ सुद्धा खूप इम्पोर्टंट आहे. तुम्हाला सर्दी, ताप, खोकला जरी आला तर तुमचे 4-5 दिवस असेच जातील. मग तो टाईम वेस्ट कंप्लीटली होणार आहे. त्यामुळे हेल्थ पहिला सांभाळायची. झोप प्रॉपर घ्यायची. असं मी कधीच म्हणत नाही, की रात्रीचा दिवस करून फक्त आणि फक्त अभ्यास करा. नाही. शरीराला झोप सुद्धा खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे झोप प्रॉपर घ्या. प्रॉपर म्हणजे 7 ते 8 तासाची झोप पुरेशी आहे. 12-12 तास झोपायची काही गरज नाही. ओके. तुम्ही एक्झाम नंतर तेवढी झोप आरामात घेऊ शकता. बट आता 7 तासाची झोप मला वाटते पुरेशी आहे. ओके. त्यानंतर आता रेग्युलर रुटीन तुमचं कसं असलं पाहिजे? अभ्यासाचं सांगते मी हां. खाल्लं-पिल्लं, खेळणं-पिणं ते नाही. अभ्यासाचं कसं असलं पाहिजे? सगळ्यात आधी आता मी माझ्या सब्जेक्टबद्दल सांगते. सिलेबसला तुम्ही काय केला ना स्मार्टली डिव्हाईड करा. आता स्मार्टली डिव्हाईड करायचं म्हणजे काय करायचं? ऑलरेडी सर आमच्याकडे 2 सब्जेक्ट आहेत मॅथ्सचे अल्जेब्रा आणि जिओमेट्री आणि कशाला डिव्हाईड करायचं? तर बघा डिव्हाईड करणं म्हणजे काय असतं ना, की जे तुम्हाला सोपे-सोपे वाटतात, त्याची कॅटेगरी बनवा, की ते तुमचे बऱ्याच वेळेला झालेले आहेत. त्याची कॅटेगरी बनवा. त्यानंतर तुम्हाला खूप डिफिकल्ट वाटतात, त्याची कॅटेगरी बनवा. नंतर मॉडरेट वाटतात, म्हणजे मला थोडंफार जमतं, अशी एक कॅटेगरी बनवा.
जे खूप डिफिकल्ट वाटतं, ते का डिफिकल्ट वाटतं त्याच्याकडे जरा भर द्या. त्याच्यावर पूर्ण फोकस करा. जे मॉडरेट आहेत म्हणजे मला बऱ्यापैकी जमतात, त्यालाही भक्कम करण्याचा प्रयत्न करा. आणि जे खूप चांगले जमतात त्याला थोडा कमी वेळ द्या. ठीक आहे? म्हणजे असं केल्याने काय होईल ना, की तुम्हाला सगळे सब्जेक्ट सगळे चॅप्टर्स बऱ्यापैकी यायला लागतील. ओके. त्यानंतरचा नेक्स्ट फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला मास्टरी. सगळ्यात मॅथ्समध्ये तर सगळ्यात इम्पोर्टंट कन्सेप्ट कोणती असेल तर ही आहे. कारण आपल्याला माहिती आहे, पूर्ण मॅथ्स फॉर्म्युला बेस्ड आहे. एखादा जरी फॉर्म्युला इकडचा तिकडा झाला, तर आपला क्वेशन चुकला. आन्सर हे आपलं चुकलं. मार्क्स गेले. बरोबर? त्यामुळे फॉर्म्युलावर कमांड आपला असला पाहिजे. मग ते लक्षात कसं ठेवायचं? मी तर म्हणते एखादा असा तुम्ही चार्ट बनवा छोटा असा, एवढा असा चार्ट बनवा. चॅप्टर वाईज त्याच्यामध्ये फॉर्म्युले लिहा. आता समजा पहिला लिनिअर इक्वेशन आहे. तर लिनिअर इक्वेशनमध्ये कोणते-कोणते फॉर्म्युले आहेत? कशा-कशा पद्धतीने मी सोडवलेलं आहे? क्वाड्रॅटिकचे फॉर्म्युले कोणते आहेत? मग त्याच्यामध्ये कोणत्या-कोणत्या कन्सेप्ट अप्लाय केल्यात. सेम तुमचा येणार आहे अरिथमॅटिक. अरिथमॅटिकमध्ये कोणते-कोणते फॉर्म्युले आहेत. किती कोणत्या-कोणत्या टाइपचे फॉर्म्युले बनतात. हे सगळं अशा सगळ्या चॅप्टरच्या तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड करणार आहात. मग भले तुमचे ते मेन्सुरेशनचे फॉर्म्युले असतील, सरफेस एरिया व्हॉल्यूमचे ते सगळे फॉर्म्युले, स्टॅटिस्टिक्सचे फॉर्म्युले, सगळे फॉर्म्युले तुमचे फायनान्शियल प्लॅनिंगचे जी फॉर्म्युले असतील, रेट ऑफ रिटर्न्स, डिव्हिडंड काय आहे ते सगळे फॉर्म्युले तुम्ही लिहा. आणि सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा त्याला न चुकता रिवाईज करा. कारण लक्षात असू दे, मॅथ्स इज टोटली बेस्ड ऑन फॉर्म्युला. फॉर्म्युलामध्ये गडबड, मॅथ्समध्ये गडबड. त्यामुळे फॉर्म्युलावर तुमची कमांड असलीच पाहिजे. जर फॉर्म्युला तुमचे भक्कम असतील, तर क्वेशन वाचल्या-वाचल्या तुमच्या लक्षात येतं, की इथे आपल्याला कोणता फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. त्यामुळे फॉर्म्युल्यावर तुमची कमांड ही असलीच पाहिजे. फॉर्म्युला सकाळी एकदा आणि संध्याकाळी न चुकता रिवाईज करायचा म्हणजे करायचाच. भलेही तुम्हाला कितीही चांगला नंतर येत असू दे, एकदा त्याच्यावरून नजर मात्र फिरवायचीच फिरवायची. ठीक आहे? खूप इम्पोर्टंट आहे हे. त्यानंतर सॉल्व्ह प्रिव्हियस इयर क्वेशन म्हणजे आता तुम्ही क्वेशन सॉल्व्ह करत अजून ह्याच्यामध्ये ॲड करायचंय मला पॉइंट, की तुमच्या ज्या टेक्स्टबुकमधल्या ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या 100% ॲक्टिव्हिटी तुम्हाला तोंडपाठ असल्या पाहिजेत. कारण आपल्याला त्याच्या बेस्डच एक्झामला ॲक्टिव्हिटी विचारल्या जातात. इनसाइड द चॅप्टर सॉल्व्ह केलेले चॅप्टर तुम्हाला सॉल्व्ह केलेले क्वेशन्स सॉरी चॅप्टरमध्ये क्वेशन्स तुमचे कंप्लीटली सॉल्व्ह असलेच पाहिजेत. तुम्हाला ते सॉल्व्ह करता आलेच पाहिजेत न बघता. त्यासाठी त्याचाही तुम्हाला सराव पाहिजे. टेक्स्टबुक पूर्ण चाळून घ्यायचं म्हणजे पूर्ण लाईन टू लाईन टेक्स्टबुकमधली वाचून घ्यायची. कारण लास्ट इयरलाही असंच झालं होतं, जे एम प्रश्न विचारले गेले होते. तर टेक्स्टबुकचे जे आपल्याला कंटेंट दिलेलं आहे, त्यावरील तुम्हाला क्वेशन्स हे आपल्याला विचारले गेले होते. त्यामुळे असं नाहीये, की फक्त बाहेरचेच मला प्रश्न करायचे आहेत, असं नाही. टेक्स्टबुक पूर्ण चाळून झालं पाहिजे. ओके. फार वेळ लागत नाही, करायचं. वेळ लागला तरीही करायचं. कारण हेच आपल्याला दिवस आहेत. त्यानंतर आपल्याकडे नेक्स्ट चान्स नाहीये. करो या मरो. आता करायचंच म्हणजे करायचं. ओके. ते तुम्ही करून घ्या. त्यानंतर म्हणते, की प्रिव्हियस इयरचे क्वेशन्स. आता समजा, की पहिला चॅप्टर माझा सिमिलॅरिटी आहे. सिमिलॅरिटीवर आता माझे चॅप्टर थेरम तर झालेले आहेत. इम्पोर्टंट थेरम मी लास्ट टाईम सांगितलेले आहेत. इम्पोर्टंट थेरम ते लर्न करून ठेवायचे, म्हणजे समजून ठेवायचे. बाकीचे थेरम समजून घ्या, कशा टाइपचा त्याचा अप्लाय करायचा आहे हे समजून घ्या. त्याचबरोबर आता समजा की सिमिलॅरिटी. सिमिलॅरिटी चॅप्टर बरोबर मला कोणकोणते सिमिलर क्वेशन्स विचारले गेलेत प्रिव्हियस इयरला किंवा हॉट्स क्वेशन कसे विचारले गेलेले आहेत, त्याचाही सराव असला पाहिजे. म्हणजे त्यासाठी तुम्हाला कमीत कमी 5 ते 6 वर्षापूर्वीचे सगळे प्रिव्हियस इयरचे क्वेशन पेपर चाळले पाहिजेत. सॉल्व्ह करता आले पाहिजेत. सॉल्व्ह करायची म्हणजे करायचेच. ठीक आहे. मॅथ्सला प्रॅक्टिसशिवाय ऑप्शन नाही. जर तुमचं प्रॅक्टिस एकदम प्रॉपर तुम्ही राइट वेने करत असताल, तर मॅथ्स इस नॉट डिफिकल्ट ॲट ऑल. समजलं? त्यामुळे प्रॅक्टिसला दुसरा कोणताही ऑप्शन नाहीये. प्रॅक्टिस ही झालीच पाहिजे. त्यानंतर आताच सांगितल्याप्रमाणे डेली तुमचा एक प्रॅक्टिस प्लॅन असला पाहिजे. मग तो कसा असला पाहिजे, की नुसतंच पुस्तक घेऊन बसायचंय का? नाही. रोज वेगवेगळ्या टाइपचे आपले क्वेशन सॉल्व्ह करता आपल्याला आले पाहिजेत. म्हणजे आता समजा मी असं कन्सिडर करते, आता सांगते, की तुमच्या सगळ्या क्वेशनची ही आता रिव्हिजन सुरू आहे सगळ्या चॅप्टरची. फ्रेश लर्निंग आपण नाही करत हं. हे रिव्हिजनचं मी सांगते. मग पहिला चॅप्टर, दुसरा चॅप्टर, तिसरा चॅप्टर ह्याचा तुम्हाला एक प्रॉपर डेली प्लॅन करायचा आहे. मॅथ्सचे मी तर सांगते, की मॅथ्सचे जे क्वेशन्स चॅप्टर्स आहेत ना, तुम्ही लास्टपासून सुरुवात करा. कारण पहिलेचे 2-3 जे चॅप्टर आहेत ना, त्याचा तुमचा बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे. कारण स्टार्टिंगपासून युनिट टेस्ट तुमचे 1, 2, 3 झाले असतील किंवा प्रिलिम्स झाल्या सॉरी काय ते सेमिस्टर झाल्या. त्याच्यामध्ये तुम्हाला ते बरेच वेळेला क्वेशन त्यामध्ये विचारले गेलेले आहेत आणि तो तुमचा अभ्यास झालेला आहे. पण ते एंडचे जे चॅप्टर आहेत
तिथे तुम्हाला अडखळता तुम्ही. मग त्यासाठी एंडचे चॅप्टर आधी घ्यायचे. एंडच्या चॅप्टर पासून लर्निंग करायला स्टार्ट करा. असं प्रॉपर तुम्ही डेली प्लॅन बनवा, की हां, मला सकाळी 1 तास सगळे फॉर्म्युला लर्न करायचे, सगळे थेरम बघायचे आहेत. त्यानंतर 1 तास मला हॉट्स क्वेश्चन करायचे आहेत. त्यानंतर 1 तास मी सगळ्या ॲक्टिव्हिटी कंप्लीट करण्यासाठी घालेन. त्यानंतर हे असं प्रॉपर तुम्ही प्लॅनिंग करा आणि ही स्ट्रॅटेजी तुम्ही सगळ्याच सब्जेक्टसाठी वापरू शकता अशा पद्धतीने. त्यानंतर सॅम्पल पेपर सॉल्व्ह करायचे आहेत. आता सॅम्पल पेपर सॉल्व्ह करायचे म्हणजे काय? की आता त्याच्यामध्ये प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर घ्या किंवा आपल्याकडे आता मॉडेल सॅम्पल पेपर क्वेशन्स निघालेले असतात ते घ्या किंवा आता बऱ्याच स्कूलच्या इंटर स्कूलच्या तुम्ही प्रिलिमचे पेपर घेऊ शकता. त्यामधून पण सुद्धा चांगली प्रॅक्टिस होते. अशी कमीत कमी मी म्हणते मॅथ्स म्हणजे 5-6 पेपर, मॅथ्स 2चे 5-6 पेपर टाईम लावून सॉल्व्ह करायचे. म्हणजे वेळ आहे मग दिवसभर सॉल्व्ह कर असं नाही. प्रॉपर 2 तासातच तुमचा पेपर कव्हर झाला पाहिजे. 2 तास म्हणजे मी म्हणते की 1 हॉवर 45 मिनिट्समध्ये तुमचा कंप्लीट पेपर कव्हर व्हायला पाहिजे आणि राहिलेले 10 मिनिटं तुम्ही पेपर चेक करणार, की माझी कुठे मिस्टेक झालेली आहे. ही सवय लावून ठेवायची आणि 1 हॉवर 45 मिनिटमध्ये पेपर कंप्लीट करायचा म्हणजे करायचाच. ओके. आणि पेपर कंप्लीट करताना आता असं नाही की हे क्वेशन नंबर 3, 4 असू दे किंवा कोणताही क्वेशन असू दे. हां, कॅल्क्युलेशनचा पार्ट स्किप करायचा नाही. कॅल्क्युलेशनचा पार्ट स्किप करायचा नाही. आता मी सांगितलं तेच इथं पण आपले आता नाही तर कधीच नाही. तुमच्या सर्वांच्या म्हणजे मोस्टली 90% मुलांच्या मिस्टेक कुठे असतात? कॅल्क्युलेशनमध्येच असतात. त्याच्यामुळे मार्क्स जातात. बरोबर? आणि त्यामध्ये तुम्ही अजून पण शहाणे म्हणजे काय? मेन्स्युरेशनचे कॅल्क्युलेशन कंप्लीट करत नाही. का? खूप डिफिकल्ट आहेत, खूप मोठे-मोठे येतात. त्यानंतर स्टॅटिस्टिक्सचे कॅल्क्युलेशन मीन फाइंड आउट करायचे कॅल्क्युलेशन तुम्ही करत नाही. डेसिमलमध्ये खूप येतं, करत नाही. का करत नाही? वेळ लागतो, जमत नाही. मग आत्ता जमणार नाही तर एक्झामला कसं जमेल? त्यामुळे आत्तापासूनच सुरुवात करायची आहे. प्रॉपर स्टेप बाय स्टेप सगळे स्टेप लिहायचे आहेत. स्टेप कोणतीही मिस करायची नाही आणि ओव्हर रायटिंग पण करायचं नाही. म्हणजे विनाकारण फालतूचं एक स्टेप 2 4 वेळा फिरून लिहायची काही गरज नसते. स्टेप बाय स्टेप लिहा, प्रॉपर लिहा. कोणताही स्टेप मिस करायची नाही किंवा ओव्हर रायटिंग करायचं नाही. ही स्टेप जी आहे ही तुम्ही सगळ्या तुमच्या सब्जेक्टसाठी यूज करू शकता. ओव्हर रायटिंग पण नाही करायचं आणि स्टेप कट पण नाही करायच्या. ठीक आहे. प्रॉपर तुमचं असलं पाहिजे. जे तुमचं आन्सर असणार आहे त्याला खाली प्रॉपर एक तुमचा बॉक्स असला पाहिजे आणि खाली आन्सर कंप्लीट असलंच पाहिजे. ओके. कारण तुमचं जे प्रेझेंटेशन आहे, ते खूप इम्पोर्टंट आहे. नुसतं कसंबसी लिहिलेलं आहे. डायग्राम तुमच्या पेन्सिलनंच असल्या पाहिजेत. प्रॉपर स्केल आणि पेन्सिलचा यूज करूनच डायग्राम ड्रॉ करायचे आहेत. आत्तापासून सुरुवात करा, पेपरमध्ये जमेल. आत्ता नाही केलं, तिथे पण नाही जमणार. फ्री हँड डायग्राम काढायचे नाहीत. डायग्राममध्ये पेन वापरायचा नाही. डायग्राम मस्ट बी पेन्सिलनेच ड्रॉ केलेले असल्या पाहिजेत. विथ प्रॉपर युजिंग स्केल अँड प्रोटेक्टर वगैरे जे काही तुमचं असेल त्याचाच यूज करून तुम्हाला काय करायचं आहे डायग्राम ड्रॉ करायचे आहेत. ठीक आहे. आणि त्यानंतर असणार आहे तुमचं प्रेझेंटेशन. आता सांगितल्याप्रमाणे प्रेझेंटेशन हे प्रॉपरच असलं पाहिजे. समजलं? आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, की मिस्टेक्स कोणत्या-कोणत्या आहेत आणि त्या कशा अव्हॉइड करायच्या. आता कोणत्या मिस्टेक अव्हॉइड करायच्या? आता समजा, की तुम्ही एखादा क्वेशन पेपर सॅम्पल पेपर तुम्ही सॉल्व्ह करताय. एखादा प्रश्न चुकला, त्याला अव्हॉइड नाही करायचा. तो का चुकला? कुठे चुकला? तुम्ही परत त्या चॅप्टरमध्ये जावा. त्याच्या रिलेटेड क्वेशन बघा. एनालिसिस करा. इथे माझं कुठे चुकलं? कॅल्क्युलेशन मिस्टेक झाली, स्टेप चुकली, मी कन्सेप्ट समजून घ्यायला चुकलो, कुठे चुकलो? हे पहिला एनालिसिस करा आणि तो प्रश्न परत सॉल्व्ह करा. समजलं? त्याचबरोबर कॅल्क्युलेशन मिस्टेक आता सांगितल्याप्रमाणे कॅल्क्युलेशन मिस्टेक बिलकुल नाही करायच्या. त्यासाठी कॅल्क्युलेशन करायची आत्तापासून सुरुवात करा. मी नेहमी सांगते, की मोस्टली पोरांचे कॅल्क्युलेशनमुळेच मॅथ्समध्ये मार्क्स जातात. कारण फॉर्म्युला तर तुम्ही करता, थेरम लिहिता, टू प्रूव्ह करता, पण कॅल्क्युलेशन करत नाही. ओके. आणि टाईम मॅनेजमेंट. वेळ आहे मग 3-4 तास पेपर लिहत बसायचं नाही. 1.5 ते पावणे 2 तासामध्ये आपला पेपर कव्हर झालाच पाहिजे. ओके. आणि जो टाईम आता आपल्याकडे आहे, तो गोल्डन पिरियड आहे. तो मिस करायचा नाही. समजलं? ह्या स्टेप्स तुम्ही फॉलो करा. 100% यू विल डेफिनेटली गेट सक्सेस. यू विल डेफिनेटली गेट 95 प्लस मार्क्स. ओके. आणि बोर्ड एक्झाम नंतर मला तुम्ही
तुमचे मार्क्स कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि ही स्ट्रॅटेजी आजपासूनच अप्लाय करा. ओके?